हॅलो. नमस्कार सर्व नमस्कार. रसिक आले. व्यास वाचकांचं सर पण आजच्या. आले. व्यास सर पण वेलकम आले. वेलकम सर. नमस्कार. हम्म. नमस्कार. जस्ट सेशन चालूच करतोय. हं. तर आजचा रसिक वाचक या ग्रुपचा पुस्तक परीक्षण किंवा बुक रिव्ह्यू आपण सभ्य भाषेत आपण मराठीत म्हणतो बुक रिव्ह्यू. हम्म. तर असे आमचे आतापर्यंत 90 सेशन झालेले आहेत. आज 91वा सेशन आहे. अ, हा ग्रुप जो चालू केला, सदाशिव कुलकर्णी सर, भूषण मोळे, श्रीकांत वाडिंबे, ज्यांना पुस्तक वाचनाची खूप आवड आहे आणि त्या संदर्भात एखादा आपला ग्रुप असावा आणि त्याच्यावर चर्चा व्हावी पुस्तकांवर, अशा दृष्टीनं कोविडमध्ये सुरू केला होता, कोविड काळात 2021 मध्ये. तर त्यानंतर साधारण महिन्याला 2 सत्र असं करत करत आजपर्यंत 90 सत्र झाली आहेत. त्यातलं एक हम्म. 75वं सत्र आपण ऑफलाईन घेतलं, ज्याला हम्म. वसंत वसंत लिमये आले होते. हम्म. आणि आज हा 91वा सेशन आहे. तर आज आपण बोलतोय चिंतामणी एक चिरंतन प्रवास या पुस्तकाबद्दल. तर त्या चिंतामणी हे चिंतन. चिरंतन चिंतन. सॉरी, चिंतन. सॉरी. तर त्याबद्दल आपण बोलणार आहे आज. तर मी वक्त्यांची ओळख करून देतो. सुरुवातीला मी शशिकांत व्यास किंवा शशी व्यास या नावांनी ते जास्त ओळखले जातात त्यांच्याबद्दल सांगतो. तर जे पुस्तक ज्यांच्यावर लिहिलेलं आहे, पद्मभूषण श्री चिंतामणी व्यास यांचे शशी व्यास हे सुपुत्र आहेत. पेशानं सीए आहेत, पण शास्त्रीय संगीताची खूप आवड आहे, खूप ओढ आहे आणि त्यामुळे त्यांनी सीएचं करिअर सोडून पूर्ण वेळ शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन आणि त्याकडे ते वळले. त्यासाठी त्यांनी पंचम निषाद ही संस्था चालू केली. पंडित पद्मभूषण चिंतामणी व्यास यांच्यावर पुस्तक लिहिण्याची कल्पना ही श्री शशिकांत व्यास यांची आहे. अ, ही जबाबदारी त्यांनी दिली मॅडम श्रुती पंडित यांना. तर श्रुती पंडित ह्या मागचे 27 वर्ष पत्रकारितेमध्ये आहेत. त्यांनी विविध कंपन्यांमध्ये जसं टाइम्स ग्रुप, दैनिक भास्कर अशा नावाजलेल्या कंपन्यांमध्ये पत्रकार आणि संपादक असे दोन्ही कामं केलेली आहेत. त्यांनी लिहिलेलं हे पहिलंच पुस्तक आहे आणि त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयाच. याचं नुकतंच दिमागदार प्रकाशनही झालं होतं. तर त्याबद्दलही जाणून घेऊया. तर मॅडम, मी सूत्र आता तुमच्या हातात देतो, तुम्ही चालू करू शकता. मला असं वाटतं की आधी शशी व्यास यांनी बोलावं, कारण ती कल्पना त्यांना त्यांच्या वडिलांना एक आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी हे लिहायचं होतं. त्यामुळे मला वाटतं आधी शशी व्यास यांनी बोलावं. अ, नमस्कार. धन्यवाद श्रुती. अ, कुठून सुरुवात करू असा एक छोटासा प्रश्न पडतो, कारण अ, बाबांचं म्हणजे संगीत क्षेत्रात ज्यांना पंडित सी आर व्यास या नावाने ते जास्त सर्वश्रुत आहेत. आणि चिंतामणी हे त्यांचं नाव, चिंतामण रघुनाथ व्यास हे त्यांचं नाव. आणि वयाच्या 17व्या वर्षी 1940-41च्या दरम्यान बाबा, तेर सारखं छोटं गाव, संत गोरा कुंभाराचं जन्मस्थान, तिकडनं ते एकटे वयाच्या 17व्या वर्षी SSC पूर्ण केल्यानंतर संगीताच्या ध्यासापोटी त्यांनी आपलं गाव, आपला परिवार, म्हणजे काही भांडून वगैरे नाही, पण घरच्या लोकांना पटवून की बाबा माझं संगीत हे ध्येय आहे आणि मी त्याच्यासाठीच माझं उर्वरित आयुष्य त्याच्यासाठीच देणार आहे. इथे आल्यानंतर त्यांनी ज्या कष्टाने आपल्या गृहस्थाश्रमी जीवनाला कसल्याही प्रकारे अडचणीत न टाकता संगीताची जी अखंड सेवा केली आणि त्या संगीताच्या क्षेत्रामध्ये त्यांचं जे योगदान आहे ते संगीत जगतात आता सर्वांना माहिती आहे की एक शिष्य म्हणून सुरुवात केलेली व्यक्ती पुढच्या त्या प्रदीर्घ कालावधीत 1941 ते 2002 म्हणजे जवळपास 61 वर्ष त्यांनी ज्या निष्ठेने, ज्या तत्वानी आपली कला जोपासली आणि त्याच्यामध्ये आलेल्या अनेक अशा घटना की ज्यांनी कधी ते
प्रोत्साहित झाले, त्यांना ती ऊर्जा मिळाली. आणि काही वेळेला एकंदरीत असलेला तो माहोल, त्याच्यामध्ये असलेली सगळी मंडळी, यांच्याशी झालेले संवाद, यांच्या बरोबरीने केलेले त्यांचे सांगीतिक वैचारिक आदान प्रदान, या सगळ्यांचं मला असं वाटलं की कुठेतरी त्याचं डॉक्युमेंटेशन व्हावं. आणि हे बाबांचं जन्मशताब्दी वर्ष, 1924 हा त्यांचं जन्मवर्ष, 9 नोव्हेंबर. म्हणून जवळपास 4-4.5 वर्षापूर्वी मी विचार करत होतो की त्यांचं आपण व्यक्तिचरित्र लिहावं. पण मी काही लेखक नाहीये आणि लिहू शकतो, पण लिहिता येणं आणि लेखक असण्याच्यात खूप फरक आहे. लेखक कसा असला पाहिजे की ज्याला त्या व्यक्तीविषयी माहिती आहे किंवा जाणून घ्यायची जिज्ञासा आहे, किंवा त्या परिवाराशी त्यांचा कशा ना कशा प्रकारे तरी एक संपर्क आहे, एक ज्याला आपण म्हणू की त्या परिवाराशी त्यांचे जवळच असं एक सान्निध्य आहे. खास करून श्रुतीचे आई वडील अरुण मुजुमदार आणि वासंती मुजुमदार हे दोन्ही साहित्य क्षेत्रातली नावं. अरुण, like me, was a CA, though he was quite senior to me. Although we rarely discussed about CA profession, पण सांगायचं म्हणजे की संबंध परिवार माहित होता आणि मला श्रुतीचं काम माहिती होतं की ती कुठे कुठे काय काय करते. महाराष्ट्र टाइम्सच्या मठात तिने महाराष्ट्र टाइम्स सुरू करण्यात तिचं मोलाची कामगिरी होती. मग गोवा टाइम्स तिने बरीच वर्ष सांभाळलं. सो आणि एरवी लहानपणापासून तिला माहित असल्यामुळे तिचं ह्या विषयात असलेली गती ही इतकी चांगली होती. म्हणजे ती नाटकात सुद्धा काम करत होती, लेखनाची प्रचंड आवड, आणि ज्याला जनसंपर्क म्हणतात तो चांगला. आणि तिने बरेच जॉब करून जेव्हा ती आली होती तेव्हा शी वॉज इन सर्च ऑफ सम गुड वर्क. आणि मला नेहमी वाटायचं की श्रुती पुस्तक का लिहित नाही, म्हणजे बाबांचं जसं नाही, पण शी कॅन राईट वेल. बऱ्याच विषयांची माहिती आहे, अभ्यास तिचा दांडगा आहे, कुठचाही विषय असो, पण त्याचा सारासार अभ्यास करून त्याच्यावरती आपलं मत प्रदर्शित करण्याच्या आधी सर्वांगीण यांनी तिचा विचार करावा. हे सगळे तिचे गुण दिसले. म्हणून मी श्रुतीला भेटून सांगितलं की श्रुती, तू लिहिशील का? तर म्हणजे आम्ही कधीच पुस्तक लिहिलेलं नाहीये. तर म्हटलं आता लिही, स्टार्ट इट नाव. ती म्हणली पण एवढी मोठी जबाबदारी तू माझ्या शिरावर टाकतोयस. आणि ती म्हणली की म्हणजे श्रुती ऐकते, श्रुती आपला तो संवाद सगळा परत इथे उद्धृत करण्यात काही अर्थ नाहीये. कारण थोडक्यात काय, तर श्रुतीला मी कन्व्हिन्स केलं. शी वॉज व्हेरी हेसिटंट इन द इनिशियल स्टेज, बट आय जस्ट टोल्ड हर की श्रुती, यू कॅन डू इट, नो प्रॉब्लेम एट ऑल. आणि काय झालं तर आपणच आहोत ना, वी आर नॉट आन्सरेबल टू एनीबडी, वी आर नॉट गोइंग फॉर व्हॅलिडेशन. दोन महत्वाच्या गोष्टी, हे पुस्तक म्हणजे गौरवगाथा करायची नाहीये. जी जी माहिती मिळत जाईल त्याचा आपल्याला सर्वकष बाजूनी विचार करून सत्य मांडायचं आहे समोर. आता प्रत्येक सत्याला कोर्टासारखे पुरावे असतातच असं नाही, पण ते झालेल्या चर्चेतनं, भेटलेल्या लोकांच्या मधनं आपण ते सांगत असतो आणि मग त्याची कथा किंवा दंतकथा होते. पण श्रुतीने ह्या वेळेला जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा मी आणि श्रुती कंटिन्युअसली वी वर मीटिंग. म्हणजे या संबंध 4 वर्षाच्या प्रोसेसमध्ये आमच्यात बऱ्याच काही या गोष्टींवरती चर्चा झाल्या, काही मतभेद झाले, काही सहमती झाली, काही ते विषय कसे मांडायचे याच्यावरती चर्चा झाली. कारण बाबांचं जीवन तसं बघायला गेलं तर अत्यंत सरळ, साधं, सिंपल. बाबा पहिल्यापासूनच असे प्रसिद्धी परांमुख होते, पण त्यांचा जो एक तुकारामाचा श्लोक त्यांनी व्यक्तिशः अवलंबला तो आपल्या जीवनामध्ये. म्हणजे सांगायचं म्हणजे त्यांनी, तुकाराम जसं म्हणतो, तुका म्हणे तेथे यश करिता सायाचं कारण अभ्यास. अभ्यास केल्याशिवाय काही नाही. नेहमी ते म्हणायचे की काहीही करतो आयुष्यात, पण जो विषय हातात घेशील त्याच्या तळाशी जा. म्हणजे अगदी
get into the skin of the subject and then write. You may be right, you may be wrong, but your study has to reflect your opinions, your analysis, your interpretations, everything. तर अशा व्यक्तीच्या सहवासाचा जो काही मला अनुभव आला तो माहिती होता तो आम्ही केला, पण आम्ही 4 भाऊ, त्यातले 3 सख्खे आणि एक माझा चुलत भाऊ, तो लहानपणापासून आमच्याबरोबरच वाढला. आम्हाला चौघांना त्यांचं सान्निध्य प्राप्त झालं. आणि बाबा डिड नॉट इंटरफेअर इन अवर लाईफ, बट ऍज अँड वेन तिथे अशी काही परिस्थिती आली की ते एखाद दुसरं वाक्य असं बोलून जायचे की ते आम्हाला विचार करायला प्रवृत्त करायचे. आणि पुस्तक लिहायला सुरुवात केल्यानंतर मला आणि श्रुतीला पहिला प्रश्न असा होता की यांचं बालपण आम्ही कसं ते कसं आम्ही शब्दांकित करू. याचं कारण रेकॉर्ड असं काही नव्हता. 10,000ची वस्ती असलेलं, म्हणजे आजही 10,000 12,000च वस्ती असेल तेरगाव. संत गोरा कुमाराचं जन्मस्थान ते. आमचं घराणं सगळं म्हणजे पणजोबा आजोबा, पणजोबा तर संतच होते, पण आजोबा म्हणजे आजे काका आणि माझे काका बाबा यांची, आमच्या घराण्याला एक संत परंपरा आहे. त्याच्यामुळे निरीच्छ मनोवृत्तीने काम करण्याची एक पहिल्यापासून यू कुड से इट्स इन डीएनए. तर मी थोडस ह्याच्यात ऍडिशन एवढ्यासाठी करतोय की पुस्तक लिहायला प्रवृत्त होण्याचं कारण असं होतं की मुंबई सारख्या शहरात आल्यानंतर तिकडचे सगळेच नियम वेगळे, तिकडचे सगळंच वेगळं. आणि एक मुलगा 17 वर्षाचा केवळ एका गाण्याच्या ध्यासापोटी इथे येतो मुंबई शहरात. आणि भारतीय अभिजात संगीतात 2च उदाहरणं अशी आहेत. एक आमचे बाबा आणि दुसरे वसंतराव, ज्यांनी 35 वर्षापेक्षा जास्त इमान इतबारे आपली नोकरी केली. बाबा आयटीसी मध्ये काम करायचे, सकाळी 9 ते 5. आयुष्यात त्यांनी कमीत कमी सुट्ट्या घेतल्या कधीही नाही, पण ते काम त्यांनी इमान इतबारे केले, चोख वेळेवर पोचायचे. ते सोडून राहिलेल्या 16 तासात स्वतःच दैनंदिन, ज्याला आपण डेली कोरस म्हणतो, ते सगळं सांभाळत, गृहस्थाश्रम जीवन सांभाळत आपली कला त्यांनी ज्या उंचीला नेली, तेव्हा मला असं वाटलं की हे सगळं कुठेतरी शब्दांकित व्हायला पाहिजे. की जी गुरु त्यांच्या सहवासात आले, त्याच्यानंतर शिष्य त्यांच्या सहवासात आले, काही त्यांची समकालीन मंडळी त्यांच्या सहवासात ते आली, तेव्हा त्यांचं झालेलं जे काही संबंध, एक तो प्रवास आहे, सांगीतिक प्रवास, सांसारिक प्रवास आणि त्यांचा स्वतःचा एक आध्यात्मिक प्रवास. मी आध्यात्मिक एवढ्यासाठी म्हणतोय की त्यांची बैठक खूप त्या मानाने स्ट्रॉंग होती. म्हणजे आपल्या तत्वांना त्यांनी कधी मुरड घातली नाही, त्याच्यासाठी त्यांनी कधी त्याचं त्यांना वैषम्यही नव्हतं. आणि डिसिप्लिन, ऑर्गनाइज बिहेवियर, कधीही कुठेही पार्ट्या जोडल्यात काय बाबा आज इकडे जायचंय, मग साधारणतः कलाकारांना असं म्हणतात की त्यांना व्यसनी होण्याचा शाप असतो, पण त्याच्यापासून ते कटाक्षाने दूर राहिले. त्यांना एकच होतं म्हणजे तंबाखू खायचे ते. पण तो सुद्धा 78 साली त्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा डॉक्टरनी सांगितलं की बाबा तुम्हाला आता तंबाखू सोडावा लागेल, म्हणजे सोडून दिला. तर ते म्हणले असं होत नाही, याला विड्रॉल सिम्पटम्स असतात. तर ते म्हणले अरे मी आनंदाने खात होतो, काही मला व्यसन म्हणून मी खात नव्हतो, तंबाखू खायला आवडायचं खात होतो, तुम्ही म्हणलं आता खाणं बरोबर नाही, सोडून दिला. 78 सालानंतर 2002 त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी तंबाखूकडे वळून बघितलं नाही. नो विड्रॉल सिम्पटम्स, नथिंग. स्वतःवरती नियंत्रण असलेला सगळ्याच बाबतीत, आणि त्याचा सगळ्या प्रकाराने वेळेचा सदुपयोग कसा करावा याचा धडा बाबांनी घेतला. तो आम्ही कितपत शिकलो ही वेगळी गोष्ट, पण त्यांनी तो, म्हणजे 45 वर्ष मी सांगू शकतो की माझ्या, म्हणजे जोपर्यंत आम्ही सगळे एकत्र राहत होतो, सगळे आम्ही 4 भावंड, जसं लग्न झालं वेगवेगळी घरं घेतली, पण असं एकदाही दिवस. आणि बाबा सतीशच्या घरी राहायचे. सतीश माझा मोठा भाऊ जो संतूर वादक आहे, आणि सुहास व्यास जे अत्यंत गायक गुरु आहेत, ते आता सध्या पुण्यात स्थायिक आहेत. आणि माझा दुसरा चुलत भाऊ अनिल व्यास, तो राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था म्हणून त्यांनी स्थापन केली, आणि फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचा प्रोफेसर असलेला त्यांनी स्वतःला समाजसेवेसाठी वाहून घेतलं. तर अशी सगळ्या पार्श्वभूमीवरती बाबांच्या, म्हणजे कसं की कर्मयोगी होते, त्यांनी कधी आम्हाला प्रवचनं दिली नाहीत, लेक्चर जोडली नाही,
पण स्वतःच्या काय म्हणतात त्याला, कर्तृत्वाने, स्वतःच्या वागणुकीने त्यांनी आम्हाला एक वेगळी ऊर्जा दिली. एक अत्यंत म्हणजे काय तुम्हाला आयुष्यात करायला पाहिजे, सत्याची कास सोडू नका, चूक असेल तर मान्य करून क्षमा मागा, आणि जर का तुम्ही बरोबर असाल तर वाटेल ते होऊन दे, पण त्याला तुम्ही कुठच्याही दबावाला बळी पडू नका. दोन गोष्टी होत्या. आणि हे सगळं पुस्तकात आम्ही आणताना मी आणि श्रुतीने खूप एन्जॉय केलंय, की म्हणजे बाबांचा ऑल इंडिया रेडिओचा एखादा किस्सा की जिथे त्यांनी गुरुच्या साठी ते नुसतेच त्यांनी वाद सोडूनच द्या, पण त्यांनी एका बुजुर्ग गायकाला समजावून सांगितलं की दुसऱ्याचं श्रेय स्वतःच्या नावावर लाटण्याचा प्रयत्न कधी करू नका. दुसऱ्या गुरुला त्यांनी त्यांच्या मते झालेला अपमान ते विसरू शकले नाहीत, म्हणून त्यांनी ती नोकरीत सोडून दिली. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ते शिकवायला जात होते. असे बरेच काही वेचक प्रसंग असे आहेत की जे मला वाटतं सांगतील की आपण करताना एंड ऑफ द डे आवर गोल इज व्हॉट, की आपल्याला याच्यातनं फायदा किती होईल. ते म्हणले मी संगीत माझ्या आनंदासाठी करतोय. व्यावसायिक याच्यावरती जरी मी स्तरावरती जरी ते केलं तरी प्रथम माझ्या आनंदासाठी आहे. मला लोकांना खुश करण्यासाठी नाही गायचंय, पण लोकांनी काय ऐकायला पाहिजे हे मला निश्चित सांगायला आवडेल. आणि हे त्यांनी शेवटपर्यंत पाळलं. तर असा सगळा हा जो प्रवास आहे एक गुरु म्हणून आणि एक रचनाकार म्हणून त्यांनी जे काम केलंय, त्यांच्या रचनांचा म्हणजे तो एक वेगळा अध्याय होऊ शकतो, जो पुस्तकात आम्ही शक्य तितक्या काय त्याला काय म्हणू आपण, इन अ व्हेरी प्रिसाइज मॅनर, त्याला एक आपण योग्य शब्द जर का म्हणायचं म्हटलं तर यथायोग्य न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या जवळपास ज्या काही 250 बंदिशी वगैरे आहेत आणि त्यांनी एक जे 5-6 राग निर्माण केले, त्यांची व्यापक माहिती दिलेली नाही. त्यांना कधीही असं आपल्या कर्तृत्वाचं किंवा ह्याचा अवडंबर माजवायला कधीही आवडलं नाही. आणि कुठचाही इंटरव्ह्यूअर आला त्याला पहिल्यांदा विचारते, बाबा तुला गाणं किती समजतं आणि तुला माझ्याबद्दल काय माहिती आहे, तरच ते पुढे बोलायचे. ही वॉज नेव्हर की असे आसुसलेले नसायचे की यांनी इंटरव्ह्यू घ्यावा, त्यांनी घ्यावा, पेपरात फोटो घ्यावा. नेव्हर. आय हॅव नेव्हर सीन हिम. आणि सगळ्यात मोठी क्वालिटी सांगायची म्हणजे ही जी तुम्हाला पुस्तकात वाचताना जाणवेल ती म्हणजे ही वॉज ऑल द टाइम अनरफल्ड, नेव्हर सफर्ड फ्रॉम एनी इन्सिक्युरिटी. त्यांना असुरक्षिततेची कधी भावनाच आली नाही, आर्थिक दृष्ट्या, सांगीतिक दृष्ट्या, सांसारिक दृष्ट्या, बिकॉज ही न्यू दॅट आय एम फुलफिलिंग माय ऑब्लिगेशन्स टुवर्ड्स ईच सेगमेंट टू द बेस्ट ऑफ माय एबिलिटी. आणि माणूस आहे शेवटी, तसे थोडेसे चटकन रागवायचे, कधी कधी कोणी काही सांगितलं ऐकलं की सहसा पटकन बोलून पण जायचे, मनात काही नसलं तरी. मग नंतर जर का त्यांना कळलं की अरे या माणसाला हे बोलायला नको होतं, तर म्हणायचे सॉरी हा, मी काय समजलं तुम्हाला बोलतो. सो नो. आणि एक महत्वाची गोष्ट आज मला या सगळ्या वाचकांना तुमची जे आता बघतायत त्यांना सांगायची आहे, त्यांनी कधीही कोणाचा दुस्वास केला नाही, कधीच नाही. कधीही कोणाबद्दल वाईट म्हणत नसत. एकदा आमच्याकडे जण आले, अरे क्या वो फिल्म म्युझिक सुन के बोर होते. बोले तुम्ही काय सांगताय फिल्म म्युझिक बोर होते. ते म्हणले रफी सारखं गाणं गाऊन दाखवा, लताबाईंसारखं गाणं गाऊन दाखवा, मग मी म्हणेन की तुमचं काही संगीत कुठचंही असो, शास्त्रीय असो, उपशास्त्रीय असो, फिल्मी म्युझिक असो, भक्ती संगीत असो, कुठचंही असो, संगीत एकतर ते अमूर्त आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यात समरस होणं आवश्यक आहे. तुमच्या समोर कोणी असं व्यक्ती उभी नाहीये. संगीत म्हणजे चित्रपट बघताना जसं तुम्हाला कॅरेक्टर दिसतंय, स्टोरी दिसतंय, इथे तुम्ही स्वतः त्याची कथा निर्माण करताय. प्रत्येक रागाची प्रत्येक वेळेला एक वेगळी कथा आणि ठोस. त्यांना म्हणजे जसराजजीने एकदा सांगितलं की हमारी पिढी में अगर राग विस्तार किसी से सुनना है वो भी पूरी तरह से शास्त्र शुद्ध नियमों के अनुसार, लेकिन उसके साथ भावपूर्ण, तर ते बाबांना बडे भैया म्हणायचे, तर ते म्हणायचे की उनसे सुनिये. त्याच्यामुळे हे सगळं सांगताना मला आता म्हणजे मी आणि श्रुती मला वाटतं की आम्ही परत असं पुस्तक वाचल्यासारखंच करतोय. फक्त एवढंच की मी फारच आत्ता म्हणजे काय म्हणू त्याला, असं वरवरच आहे म्हणून मांडतोय.
यातले जे गर्भित अर्थ आहेत आईचे आणि त्यांचे, म्हणजे आई आणि बाबा, आईचं योगदान तुम्हाला आश्चर्य वाटेल. संबंध त्यांच्या आयुष्यामध्ये बाबांनी जितके प्रोग्राम केले, काय जे पैसे मिळाले ते सगळे आणून आईकडे द्यायचे. पण आईने त्यांना कधीही विचारलं नाही, एवढेच पैसे का आले, एवढे का दिले, तुम्ही जास्त का नाही घेतले, जितके दिले तितके घेऊन ठेवले. म्हणजे कशी छोटी गोष्ट सांगतो की त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, काही करा, बायको जरी तुमची नोकरी करत असेल तरी तुम्ही जे काही पैसे मिळतात ते येऊन पहिल्यांदा घरच्या गृहलक्ष्मीच्या हातात ठेवा, तेव्हा त्याला बरकत असते. श्रद्धा, त्यांच्याकडे अतिशय श्रद्धाळू माणूस, देवावरती प्रचंड विश्वास. पण याचा अर्थ मंगळवारचा उपवास करतो, सोमवारचा करतो, गुरुवारचा करतो, शनिवारी मंदिरात जातो, गुरुवारी दत्ताच्या मंदिरात जातो, असलं काही नव्हतं. आध्यात्मिक गुरु होते नाना महाराज तराणेकर इंदूरचे. मनात आलं की त्यांना जाऊन भेटायचे, यायचे असेल तेव्हा त्यांना सांगायचे. पण रोज उठून 4-5 फोटो ठेवलेत, गाताना काढून ठेवलेत, ते दाखवतात, असलं काही त्यांनी केलं नाही. ते म्हणले आपल्या मनात जी श्रद्धा आहे ती लोकांना दाखवण्यासाठी आहे का तुमच्यासाठी आहे? कधीही त्यांना अवडंबर ही गोष्टच त्यांना मंजूर नव्हती. अत्यंत साधेपणाने राहिले. म्हणजे तुम्हाला एक छोटीस एक सांगताना असं सांगावंसं वाटतं, हे सगळं आहे पुस्तकात, की सतीशनी पहिली गाडी घेतली आणि त्याच्यानंतर एकदा त्यांना माझ्या मोठ्या भावाकडे द्यायचं होतं, जेव्हा तो माटुंग्याला राहत होता. सांगायची गंमत म्हणजे सतीश गाडी घेऊन ऑफिसला निघाला होता आणि त्यांनी बघितलं बाबा बस स्टॉपवर उभे आहेत. तो म्हणला, बाबा तुम्ही सांगितलं नाही, मी तुम्हाला सोडलं असतं आणि मग पुढे गेलो असतो. अरे तुझं काम तू कर ना, माझी चिंता का करतोस? 2 पाय दिलेत परमेश्वरांनी आणि बस बंद गेले ते. मनात आलं की सकाळी उठायचं आणि सुहासकडे, म्हणजे इथनं चेंबूरहून 7 किलोमीटर आहे. मी चुनाभट्टीला राहत होतो, जवळपास 1.5-2 किलोमीटर. एकदाही त्यांनी रिक्षा पाहिजे, बस पाहिजे असं काही नाही. वयाच्या 75व्या वर्षी चालत जायचं. काय करायचं त्याच्यासाठी, कशाला पाहिजे गाडी घोडा? सो त्यांनी एकदा सांगितलं की प्लीज इफ यू वॉन्ट टू मेक युअर लाईफ कम्फर्टेबल, मला म्हणायचे आयुष्य सुखी करायचं असेल तर लक्षात ठेव, नीड आणि ग्रीड मधला फरक समजून घ्यायचा. गरज आणि हव्यास याच्यात एक फार छोटीशी लाईन आहे. हव्यास जर का तुमची गरज बनली तर तुमचं अधपतन सुरू झालं असं समजावं. आणि ते त्यांनी स्वतः आयुष्यभर पाळलं. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारखं, तसं भरपूर आहे. म्हणजे मी जवळजवळ पुस्तकच तुम्हाला वाचून दाखवीन. मग श्रुती काय करेल, श्रुती म्हणेल काका सगळं तूच बोललास, मी काय बोलायचं होतं. तर आता मी इथे थांबतो. पण सांगायचं म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या रसिकांनी हे पुस्तक का वाचावं, की प्रत्येक माणूस ज्याला आयुष्यात जे करायचं आहे ते तो आपल्या तत्वानी करू शकतो. फक्त एवढंच आहे, त्यांनी आणि झाकीरभाईंनी मला 2 वेगवेगळ्या वेळेला एकच मूलमंत्रच दिला होता. मी त्यांना दोघांनाही विचारलं होतं. एक झाकीरभाईंना इंटरव्ह्यू मध्ये विचारलं होतं आणि बाबांना असं बोलता बोलता विचारलं होतं घरामध्ये, की व्हॉट यू थिंक इज द रिअल डेफिनेशन ऑफ सक्सेस. तर ते म्हणले, सक्सेस माझ्या दृष्टीने वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू इट इन युअर लाईफ, वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू इन युअर लाईफ, इफ यू कॅन डू इट इरेस्पेक्टिव्ह ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस देअर ऑफ, परिणामांची पर्वा न करता जर का तुम्ही, म्हणजे होणाऱ्या परिणामांची, संभाव्य परिणामांची, तुम्ही जर का तुमचं ध्येयाकडे कम्प्लीट पूर्ण काय म्हणतात त्याला डेडिकेशननी आणि त्याच्याबरोबर त्याच्यासाठी आवश्यक असलेला अभ्यास या सगळ्या गोष्टी करून केलं तर तुम्ही समजा की तुम्ही यशस्वी आहात. 4 लोकांनी तुमची नावं घेतली म्हणजे तुम्ही काम मोठं केलंय तसंही नाही, आणि कोणी नाही घेतलीत म्हणून तुम्ही केलं नाही तसंही नाही. म्हणून ते म्हणायचे माझं गाणं बसलेल्या 100 लोकांपैकी किती लोकांना आवडते आणि किती लोकांना आवडत नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यावरती माझा कसा कंट्रोल. पण मला काय द्यावंसं वाटतं ते मी देत राहणार. त्यांना घ्यावंसं वाटलं तर त्यांनी घ्यावं, त्यांना नाही वाटलं तर सोडून द्यावं. शिकवताना ते म्हणायचे माझ्याकडनं तुम्ही गायकी घ्या, माझी स्टाईल अनुकरण करू नका. संगीत हा विषय असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचे विचार त्याच्यामध्ये परिपक्व होत गेले पाहिजे. मला सांगा कोण गुरु भेटेल आजच्या काळाला असं?
अवघड. म्हणून बघा, बाबांची गायकी ऐकायला साधी वाटते, ती तुम्ही गायला जा, तुम्हाला त्याच्यात इतके दिसतील की नोट टू नोट कसं आहे, प्रचंड त्याचा म्हणजे मग कळतं आपल्याला की अरे हे, म्हणून म्हणतो की दॅट सिम्प्लिसिटी टू फॉलो दॅट इज अन एक्स्ट्रीमली डिफिकल्ट जॉब. मला वाटतं मी बरंच बोललोय, त्याच्यामुळे आता थांबतो इथे. श्रुती बाकीचं घेईल, कारण मला एका दुसऱ्या मीटिंगला जायचं, आज रात्री आमच्या सोसायटीची मीटिंग आहे. तर तुमची माफी मागतो. 2 मिनिटं आय कॅन स्टील सिट, आणि काही तुम्हाला प्रश्न असतील तर विचारा, मी उत्तर देईन, मग श्रुती बोलेल. तुमचे आभार मानणं खूप गरजेचं आहे, कारण आज तुम्ही याल न याल अशीच आम्हाला धाकधूक होती, पण हा. आपण आलात आणि स्वतः बोललात, हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे. प्रत्येक शब्द आम्ही मनात गाठून ठेवणार आहोत. नक्की. खरं सांगू का, बाबांच्या ह्या सगळ्या कर्तृत्वाला जर का कोणी कंप्लीट ऊब दिली असेल, तो विश्वास दिला असेल, तर ती आमची आई. तिचं व्यावहारिक ज्ञान प्रचंड होतं. आईने आमच्या प्रचंड कष्ट घेतले. 4 मुलांना तिने, आणि प्रॅक्टिकल होती. बाबा आमचे थोडे कमी प्रॅक्टिकल, मोर इमोशनल. पण आईने आमच्या जे घर सांभाळलंय ना, आजच्या सगळ्या पिढीला कळलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, घर आमदनी त्यावेळेला एवढी नव्हती, तर तेवढ्या पगारात काम चालेल असं नाही, म्हणून आईनी दूध सेंटरवरती सुद्धा नोकरी केलेली आहे. ती ऍक्च्युली 40व्या वर्षी तिने SSC केलं, आणि ती अख्ख्या सोसायटीत पहिली आली. प्रचंड स्मरणशक्तीचं वरदान तिला होतं. यात फक्त 2 गोष्टी जुळत आहेत. दूध सेंटरवर मी पण काम केलं, पहाटे 5 ते 9. आणि ताना महाराज तराणीकरांच्या पोथीतली चित्र माझं नाव न लिहिता अजून आहेत. आणि जाता जाता धन्यवाद. शेवटचं सांगतो, आमच्या आईने एकदा, मी एका फेरीवाल्याचं काहीतरी असे उपहासात्मक बोलल्यानंतर तिला प्रचंड राग आला. ती म्हणली, कुठचंही काम कमी लेखायचं नाही. हा. प्रत्येक जण आपल्या उपजीविकेसाठी काम करतो, सन्मानाने जगतोय, तेव्हा त्याचा मान ठेवायला शिका. आज आई वडिलांचं छत्र आहे, 2 वेळचं जेवण मिळतंय, म्हणून माजण्याचा अधिकार तुम्हाला नाही. स्वतः कमवा 4 पैसे, तेव्हा तुम्हाला कळेल ह्या जगात त्याला कसं राहील. लिंबाची टोपली घेऊन मार्केटमध्ये उभं केलं होतं विकायला. असे अनेक प्रसंग आहेत, ते पुस्तकात लोकांना कळावेत की, आणि कसं ग्रूमिंग, कसं त्या काळी कसली साधनं नसताना ग्रूमिंग कसं करायचं. मला वाटतं दोज पेरेंट्स वेअर, त्यांनी मुलांना नाही ऐकायला शिकवलं. हिंमत खूप महत्वाचं. नाही ऐकायला शिकवलं. आता तर काय वन चाइल्ड सायकोलॉजी आहे, चालतंय सगळं. आणि हे जे होतं की जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळावं, असली काही भावना आहे. तुझी लायकी असेल तर तुला मिळेल, आणि तू त्याच्यासाठी कष्ट कर. मी शिक्षक होतो, त्यामुळे शिक्षकाला आय एम पेइंग द फीस, यू बेटर सर्व हिम असं म्हणणारी पण माणसं आहेत. करेक्ट. आणि ते दुसरं सांगितलं, श्रद्धाळू म्हणजे कसं, की श्रद्धा होती पण अंधश्रद्धा नव्हती. गुरुशी सुद्धा वाद घालायचे, तुम्ही हे जे शिकवताय ते मला पटलं नाही, मला पटवून द्या. काय त्या काळी. आपण वेळात वेळ काढलात म्हणून आभार मानणं हे माझं चालेल, कर्तव्य आहे. ठीक आहे. श्रुती, कॅन आय रिक्वेस्ट यू टू प्लीज टेक इट फॉरवर्ड. थँक्यू. आणि सर, अजून एकच, की तुम्ही जे सांगितलं हव्यास आणि नीड, हे जो फरक कळणं आवश्यक आहे, ते खूपच महत्वाचं आहे. हा, म्हणजे द डिफरन्स बिटवीन नीड अँड ग्रीड, देर इज अ थिन डिमार्केटिंग लाईन. यू डोंट रिअलाइज वेन युअर ग्रीड हॅज बिकम युअर नीड. म्हणून ते म्हणले, तुमची गरज आणि तुमचा हव्यास यातला फरक तुम्हाला कळला पाहिजे. ज्ञानाचा हव्यास असणं चांगलं आहे, पण भौतिक गोष्टींचा हव्यास असणं हे तुम्हाला प्रचंड नंतरच्या याच्यामध्ये सवयीचा गुलाम बनवू शकते, आणि मग तुम्ही त्याच्यासाठी काम करता. सतीशनी गाडी घेतली तेव्हा त्यांनी जेवताना एक त्याला छान सांगितलं, सतीश गाडी घेतलीस मला अत्यंत आनंद आहे, पण संतूर, गाडी चालवण्यासाठी संतूर वाजवू नकोस. हा, गाडी मेंटेन करण्यासाठी संतूर वाजवू नको. सॉरी, म्हणजे जरा विसरत होतो. गाडी मेंटेन करण्यासाठी
संतूर वाजू नको, म्हणजे वाजवू माझ्याकडे नकोस. गाडी पाहिजे, मला हे स्टेटस पाहिजे म्हणून संतूरचे कार्यक्रम करू नकोस. संगीत कलेसाठी कलाकाराला शिक, आपोआप बाकीच्या गोष्टी लाईनीत येतील. बस एवढं बोलून तुमची रजा घेतो. श्रुती बाय. आणि थँक यू. बाकी सगळे जे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार. माफ करा, मला थोडं लवकर जावं लागतंय. याच्यातले जे कुलकर्णी सर आता तुझ्याशी बोलले, त्यांनी आजोबांची बॅग घेऊन त्यांना सगळं नेलंय आणि तो हो, ते किस्सा कळलं आपण मला, नाव ह्याच्यात लिहिलाय. बघितल्यानंतर. तोही किस्सा हा. आलाय ना पुस्तकात. हो. धन्यवाद धन्यवाद. नाही, धन्यवाद ते सर, श्रुतीला धन्यवाद. श्रेय द्या, मला नको. ते श्रुतीला माहिती आहे, श्रुती म्हणली ते करा म्हणून. ठीक आहे. त्यांनी माझ्याशी आम्ही काय करता तुम्ही आणि पुस्तक लिहिते असं म्हटल्यानंतर त्यांनी आपणहून त्यांचा माझा असा व्यासबुवांचा अनुभव आहे असं सांगितलं. सहज गप्पा, वेगळ्याच विषयावर गप्पा चालल्या होत्या आणि शास्त्रीय संगीतावर, आणि व्यासबुवा कसे होते असं त्यांनी मला सांगितल्यावर मग मी त्यांना सांगितलं, तुम्ही आता ज्यांच्याविषयी बोललात त्यांच्याविषयी मी आता पुस्तक लिहितीये. चला ठीक आहे श्रुती, बाय. थँक्स बाय. फॉर बाय बाय. थँक्यू. आभार. धन्यवाद. धन्यवाद आणि व्यास सर. जरा जास्त बोलल्याबद्दल माफी मागतो. चला, ओके, नमस्कार, बाय. बाय. तुझी ओळख. आता मी माझीच ओळख मी करून देते. मी श्रुती पंडित. मगाशी जसं माझं यांच्याशी सुयोगशी बोलणं झालं तसं मला खरं स्वतःविषयी बोलता येत नाही. मला ही पुस्तक लिहिण्याची संधी ही शशी व्यास यांनी दिली, कारण शशी व्यासांचा मोठे बंधू सतीश व्यास हे माझ्या वडिलांचे, अरुण मुजुमदार यांचे खूप जवळचे मित्र होते. आणि त्यामुळे मी लहानपणापासून त्यांच्या घरात जाणं येणं सगळ्यांना बघितलं आहे. आणि मी अजूनही मला खूप म्हणजे मी कृतज्ञच आहे की त्यांनी मला ही संधी दिली. कारण हे पुस्तक लिहिताना मी एक लेखक म्हणून आणि एक माणूस म्हणून पण बऱ्यापैकी घडत गेले. कारण जसं जसे अनेक गोष्टी, जसं आता त्यांनी सांगितलं की छोट्या गोष्टी असतात की ग्रीड आणि नीड हे आपल्याला कोणीतरी आपल्याला असं वाचलं की ते कुठेतरी आपल्यात पण आपल्यावरती ते नकळत संस्कार होत जातात. तसे हे पुस्तक लिहिताना माझ्या बाबतीत काही काही संस्कार पण झालेले आहेत. मला असं वाटतं की ह्या पुस्तक लिहिण्याची प्रक्रिया ही जर मी थोडक्यात सांगायची झाली तर मला सुरुवातीला सापडत नव्हती की मी काय शैली असावी पुस्तकांची. कारण चरित्र हे तुम्ही लिहित असताना तुम्ही त्याचा गौरव ग्रंथही करू शकता किंवा टीकात्मक विश्लेषण पण करू शकता, आणि मला ते दोन्ही करायचं नव्हतं. कारण ती व्यक्ती अत्यंत सोज्वळ सात्विक होती, सतत संगीताचं चिंतन करणारी होती. म्हणून मग नाव काय ठेवायचं तर चिंतामणी एक चिरंतन चिंतन. कारण जो माणूस चिरंतन फक्त संगीताचं चिंतन करत असतो, आपण त्याचं नाव त्याच्याविषयी लिहितोय, आणि मलाही त्यांच्याविषयी लिहिताना चिंतन करण्याची आवश्यकता होती, त्यांचा गाभा ओळखण्याची गरज होती, पुस्तकाचा गाभा ठरवण्याची. तर या सगळ्यामुळे ते नाव ठरलं. आणि मग भाषा ही मला सरोजिनी वैद्य यांचं जे लंडनची आजीबाई म्हणून त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे, ते खरं तुमच्याकडे कधी तुम्ही कुणी वाचलं नसेल आणि तुमच्या इथे त्याची चर्चा झाली नसेल तर मला त्याच्याविषयी बोलायला खूप आवडेल. कारण ते खूप गोड पुस्तक आहे. असंख्य वर्षांपूर्वी एक छोट्या खेड्यातली बाई जी तिकडे गेली होती आणि तिच्याविषयीचं. पण ते पुस्तक वाचताना मला माझी भाषा सापडली की मला खूप सोपी भाषा लिहायची आहे, की कुणालाही पटकन वाचताना मजा आली पाहिजे. मी नुसतं डॉक्युमेंटेशन नाही करायचं. म्हणून मी या पुस्तकामध्ये मी हे डायलॉग स्वरूपात पुस्तक लिहिलेलं आहे. काही काही ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी डॉक्टर दस्तूर हे जेव्हा सतीश व्यास यांच्याशी बोलत असतात, चिंतामणी व्यास सी आर व्यासांच्या मुलाशी जेव्हा बोलत असतात की त्यांचं ऑपरेशन करायला पाहिजे किंवा त्यांचा काय व्यवसाय आहे, तर तेव्हा ते जेव्हा बोलतात तेव्हा मी त्याच्यात असे लिहिले, अरे सतीश, तुझा बाबा गातो ना? ते लोक सांगते मला की तुझा बाबा गातो. पण त्याचं उत्तर सतीश व्यास, हो माझे बाबा एक मोठे गायक आहेत, असं मराठीत स्वच्छ मराठीत देतो. पण तो पारसी माणूस स्वच्छ मराठी बोलत नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी की जे म्हणजे वाचकाला कंटाळा येणार नाही
फक्त आपण एखाद्या माणसाचं आयुष्याचं डॉक्युमेंटेशन वाचतोय असं न वाचता थोडं नाट्य, थोडस त्या डायलॉग्स मध्ये येणारी मजा, अशा अशा प्रकारे मी लिहिण्याचा ह्याच्यात प्रयत्न केले. मी एक दोन गोष्टी तुम्हाला वाचून दाखवते. एक म्हणजे आता शशी व्यास यांच्या बाबतीतलाच एक किस्सा आहे आणि त्याच्यात त्यांचा थोडासा जो एक तापट स्वभाव आहे तो पण आलेला आहे. चिंतामणी घरातल्या दैनंदिन व्यवहारात जरी लक्ष घालत नसला तरी त्याचे मुलांकडे लक्ष असायचे. मुलांना देखील बाबांचा धाक होता. बाबांची एक नजर त्यांच्या आवाजातील जरबत चौघांच्या तोंडचे पाणी पळवायला खूप होती. घराची शिस्त मोडली की मुळातच शीघ्रकोपी असलेल्या चिंतामणीचा पारा लगेच चढायचा. एकदा शशी त्याच्या काही मित्रांबरोबर बाहेर जातो असं सांगून छान तयार होऊन बाहेर गेला. मुले कुठेतरी भटकायला गेली असतील असे समजून इंदिराबाईंनी विशेष लक्ष दिले नाही. पण चिंतामणीला शेजारच्यांकडनं खरा प्रकार समजला. शशीच्या नेतृत्वाखाली सोसायटीतली काही मुले अनोळखी माणसांच्या लग्नाला जेवायला गेली होती. लग्नाच्या जेवणावर ताव मारून शशी आणि त्याची दोस्त मंडळी परत आली तेव्हा त्यांच्यासाठी काय वाढून ठेवले होते याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. चिंतामणी दरवाजात त्याची वाट बघत उभा होता. शशी जवळ येता क्षणी चिंतामणीने शशीच्या कानाखाली एक सणसणीत ठेवून दिली. शशीच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. आई ग! शशी कळवळला. पण त्याची आई काही बाहेर आली नाही, कारण तोपर्यंत इंदिराबाईंना खरा प्रकार माहीत झाला होता. त्याही रागवल्या होत्या. घरात उपाशी ठेवतो का रे? चिंतामणी गरजला. नाही पण बाबा, शशी कारण सांगण्याचा प्रयत्न करत होता. चिंतामणीने शशीला बदडायलाच सुरुवात केली. शशी जोरात ओरडत होता आणि चिंतामणी त्याला वेताच्या छडीने झोडपत होता. घराबाहेर अंगणात हा प्रकार चालू होता. दरवाजात उभे राहून मुले आणि इंदिराबाई नुसते बघत होते. मध्ये पडायची कुणाचीच हिंमत झाली नाही. पुन्हा असे उद्योग केलेस तर तंगड मोडून हातात देईन, चिंतामणीने शशीला ठणकावून बजावले. अजूनही शशीला तो मार आठवतो. बाबा माझ्यावर इतके संतापले होते की मी हे कधीच अनुभवलं नव्हतं. त्या माराचा आम्ही बरेच दिवस धसका घेतला होता. पुढचा महिनाभर तरी मी गुणी बाळासारखा वागत होतो, खोडसाळपणा अजिबात करत नव्हतो, असं शशीने सांगितले. इथे साधारण त्यांचा घरगुती त्यांचा स्वभावातला जो एक शीघ्रकोपीपणा आणि पण ह्याच याच्यामध्ये जेव्हा त्यांनी सांगितलं की शशीला जेव्हा सीए मिळाले, सीए ची डिग्री मिळाली, तेव्हा त्यांनी सांगितले, मुंबईत नव्हते ते आले, त्यांनी शशीच्या हातात एक फाउंटन पेन ठेवलं. अभिनंदन शशी, मला तुझ्याबद्दल अभिमान आहे पण तुझ्या इन्स्टिट्यूट वरचा विश्वास मात्र माझा उडाला. का बाबा, इन्स्टिट्यूट वरचा विश्वास का तुमचा उडाला? अरे, परीक्षेच्या आदल्या दिवशी तू सिनेमा बघायला गेला होतास आणि तू पास झालास आणि तुझ्या बरोबर बाकीची लोक जी अगदी घोकत होती त्यातली अधिक लोक नापास झाली. मग इन्स्टिट्यूटवर विश्वास राहणार कसा? शशीलाच काय बोलायचं कळेना. म्हणजे एका बाजूनी हे आणि दुसऱ्या बाजूनी हे जे त्यांचे स्वभावाचे कंगोरे आहेत ते कुठेतरी बाहेर येण्यासाठी असं डायलॉगच्या रूपामध्ये मी या गोष्टी, मला असं वाटलं की मग त्यांच्या करिअर विषयीचे छोटे छोटे जे किस्से आहेत की एकदा गोव्याला शांतादुर्गाच्या देवळात असलेल्या एका कार्यक्रमात व्यासबुवांच्या साथीला झाकीर हुसेन होते. स्टेजवर बसल्यावर व्यासबुवांनी तिलवडा तालातली बंदिश सुरू केली. झाकीर हुसेन थोडे अचंबित झाले आणि ते व्यासबुवांना जाणवले. बुवांच्या लक्षात आले की झाकीरला तिलवाडाचा अनुभव नाही. डोळ्यांनीच बुवांनी झाकीरला विचारले आणि झाकीरने हामी भरली. तिथल्या तिथे स्टेजवर व्यासबुवांनी झाकीर हुसेन यांना तिलवाड्याचा झोल समजावून सांगितला आणि हे कुणाच्या लक्षात देखील आले नाही. आयुष्यभर झाकीर हुसेनने हा धडा लक्षात ठेवला. एकदा तर त्यांनी सार्वजनिकरित्या टेलिव्हिजनवरच्या एका मुलाखतीत सांगितले होते की तिलवाडा वाजवण्याचे इंगित त्यांना व्यासबुवांनी समजावून सांगितले. तिलवाड़े का जो झोल होता है ना और वो क्या होता है वो मैंने उनसे सीखा.
असे व्यासबुवांच्या श्रद्धांजलीच्या वेळेस सुद्धा झाकीर हुसेन बोलले होते. आणखीन एक त्यांच्या अमेरिकेच्या दौऱ्याचा एक आहे की ते किती क्रिएटिव्ह होते आणि त्याचा कधी गाजावाजा नाही, त्याचा बोलबाला नाही, किंवा मी असं करणार आहे किंवा मी असं केलं किंवा असं कुठेही काहीही न करता केलेली एक गोष्ट. व्यासबुवांचा पहिला अमेरिकेचा दौरा 1982 साली सतीशने त्यांचे स्नेही राव यांच्या मदतीने आयोजित केला होता. दुसरा दौरा 1986 साली रागमाला या संस्थेने आयोजित केल्या होत्या. डॉक्टर वाणी त्याचे संस्थापक आणि कार्यवाह होते. ते कॅनडात राहायचे. त्यांनी अमेरिका आणि कॅनडाचा हा दौरा व्यासबुवांसाठी आयोजला होता. एकूण 24 कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दौऱ्याची सुरुवात कॅनडापासून झाली, जिथे सतीश पण बरोबर होता. कॅनडाहून तो परत गेला आणि बाकीच्या ठिकाणी व्यासबुवांबरोबर सुहास होता. व्यासबुवांच्या सांगीतिक आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा म्हणून हा दौरा नमूद करायला हवा. याचं एक कारण त्यांनी गायलेले सगळे राग हे होय. 24 कार्यक्रमात व्यासबुवा एकही राग पुन्हा गायले नाही. प्रत्येक कार्यक्रमात वेगवेगळे राग त्यांनी प्रस्तुत केले. तसे बघायला गेले तर एक विश्वविक्रम म्हणून नोंद घेतली जावी अशी ही घटना होती. आज मागे वळून बघताना मला असे वाटते की तो विश्वविक्रमच होता, पण तेव्हा तशी नोंद करून घेणे इत्यादी खरं तर आम्हाला कोणाला सुचलंच नाही, सुहासने सांगितले. त्या दौऱ्याला व्यासबुवांबरोबर नाना मुळे, वालावलकर आणि सुहास गेले होते. त्या 2 महिन्यात कार्यक्रम सुरू असताना त्यांच्यापैकी कुणाचाच ही गोष्ट खरं लक्षात आली नाही. दौऱ्याच्या शेवटी डॉक्टर वाणी सुहासला म्हणाले, कमाल आहे हो तुमच्या वडिलांची, 24 कार्यक्रमात एकही राग रिपीट केला नाही. डॉक्टर वाणी यांनी सुहासला त्यांची डायरी दाखवली, ज्याच्यात ते प्रत्येक मैफिलीची नोंद ठेवत होते. हे बघा, भैरवी सोडून एकही राग पुन्हा गायलेले नाही. तर या पुस्तकामध्ये अशा बऱ्याच अशा छोट्या छोट्या काही काही गोष्टी आहेत की जिथे त्यांनी एकदा ऐन वेळेला त्यांना राग बदलायला लागला. कारण त्यांनी भूपाळी वाजवायचा ठरवला होता आणि त्यांच्या आधीचे हरिप्रसाद चौरसिया पण भूपाळीच वाजवत होते. मग आता काय करायचं? तर त्याचा पण मी एक लिहिलेलं हे तुम्हाला वाचून दाखव की त्याच्यात ते किती सहज विचारपूर्वक हे करायचे की बुवांनी जस एक प्रयोग नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड साठी एक निधी गोळा करण्यासाठी कार्यक्रम होता. हरिप्रसाद चौरसिया यांनी भूपाळी वाजवायला सुरुवात केली. आधी झालेल्या चर्चेत व्यासबुवांनी आपल्या साथीदारांनी ते भूपाली गाणार असल्याचे सांगितले होते. रंगभवनच्या ग्रीन रूम मध्ये बसलेले सगळे त्यांचे साथीदार भूपालीचे स्वर कानावर आल्यावरती आता काय असं झाले. बुवा आता हो, वालावलकर विचारते झाले. तेवढ्यात सतीश देखील आत आला. बाबा तुम्ही आता कौसी कानडा गा. बुवांनी नकारार्थी मान हरवली. ही वेळ कौसी कानडाची नाही. त्यांनी वालावलकर यांच्याकडे बघितले आणि म्हणाले, चला आज बिहाग गाऊया. वालावलकर जोरात हसले आणि म्हणाले, वा बुवा मानलं तुम्हाला. आणि त्यांनी पेटीवर बिहाग वाजवायला सुरू केला. सतीशच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. थोड्या वेळाने व्यासबुवा रंगमंचावर जाऊन बसले आणि बिहाग सुरू केला. रंगभवन मध्ये जमलेल्या सुमारे 2,500-3,000 हजार लोकांनी भरभरून दाद दिली. सगळ्यांच्या स्मरणात राहील अशी ही मैफिल झाली. दरवेळेस बुवा समेवर आले की लोक क्या बात है असं म्हणत आणि वालावलकर हसत. सतीश हे सगळं बघत होता. आत आल्यावर सतीशने लगेच विचारलं, बाबा तुम्ही बिहागच का निवडलात? अरे एक तर ती वेळ बिहाग किंवा छायानटची होती. दुसरं म्हणजे भूपालीमध्ये मध्यम आणि निषाद नाही. बिहागची संगती भिन्न आहे. त्याचा वरचा निषाद जो टणटणत राहतो त्याने भूपाली कानातून कधी निघून गेला हे कुणाच्या लक्षात सुद्धा येत नाही. वालावलकर म्हणाले, जे लोक आंधळापणाने गोष्टी अनुसरतात आणि विचारपूर्वक निर्णय घेऊन गात नाहीत त्यांच्यासाठी ही मैफिल म्हणजे एक मोठा धडा आहे. त्यांचे डोळे उघडले पाहिजेत या मैफिलीने. तर हे असे
असे किस्से या पुस्तकामध्ये त्यांचं पर्सनल आयुष्य, त्यांचे आधीचे जे काही त्यांचे कष्ट आहेत की याच्यात एक आता मी हे दिलं नाही की त्यांना कित्येकदा पाणी पिऊन झोपावं लागायचं, कारण ते ज्या खानावळीत जेवायला जायचे तर पराडकर बुवा जास्ती वेळ त्यांना शिकत राहिले तर ते तिथे जाईपर्यंत खानावळ बंद व्हायची. खानावळ बंद झाली की त्यांना जेवायला मिळायचं नाही. आणि त्या काळात तुम्ही 1942-43च्या काळात कुठे आत्तासारखे स्विगी काय आणि किंवा काय काहीच नव्हतं. त्यामुळे ते कित्येकदा पाणी पिऊन आणि मग कधीतरी एकदा त्यांना खूप आईची आठवण झाल्यावरती चौपाटीवरती जाऊन खूप मोठ्यांनी ओक्साबोक्शी रडले होते की घरात सुबत्ता होती, शेतीवाडी होती, पण ते इथे उपाशी राहत होते. तो ते त्यांचे कष्ट, मग त्यांचं लग्न, त्यांचं कौटुंबिक जीवन आणि हे असे त्यांचे करिअरचे मोठे मोठे टप्पे, त्यांची वैचारिक प्रगल्भता, ह्या असं सगळं हे पुस्तक आहे. माझ्या परीने मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. जसं मी त्या दिवशी मी जेव्हा पुस्तक लॉन्च केलं त्या दिवशीच्या व्याख्यानाच्या शेवटी जे म्हटलं तेच मी म्हणते की अज्ञान द्विस्मृते भ्रांत्या यन यून अधिकम कृतम क्षम्यताम रसिकेश्वरा.